सातारा जिल्हा परिषद संदर्भातली बातमी येते। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा मोठा गेम केला। निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला 65 पैकी 35 जागा मिळालेल्या, त्यामुळे त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं। असं असतानाही प्रत्यक्षात 20 तारखेला 27 सदस्य असलेल्या भाजपने चमत्कार घडवला आणि विरोधकांची तब्बल 6 मतं फोडली। त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचेच अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आले। या संपूर्ण प्रकरणावरून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आडा पाहायला मिळाला। मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या दोन मंत्र्यांवर जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही मंत्र्यांनी मोठी कुरघोडी केली। देसाईंच्या मागणीनंतर नीलम गोरेंनी थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले, ज्यावर मंत्री गोरेंनी आक्षेप घेतला। त्यामुळे सभापती राम शिंदेंनी गोरेंनी दिलेल्या निर्देशावरील निर्णय राखून ठेवला। दरम्यान विधान परिषदेत नेमकं काय घडलं, कसा राडा झाला ते बघूया। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती, त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली। या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे एक। दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। पण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आपण अशा पद्धतीचे निर्देश कसा देऊ शकतो? माननीय विधिमंडळाचे नेते आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील खालच्या सभागृहामध्ये सखोल चौकशीचे आदेश पारित केलेले आहेत आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितलंय की चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते, असं देखील यामध्ये सांगण्यात आलं। त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे, तर ते मी रुलिंग लवकरच देतो। ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे, मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईल। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीवरून शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे। शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला। तर शिवसेना आमदारांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मात्र संतापल्याचं पाहायला मिळालं। सगळ्या घडामोडींनंतर हे प्रकरण मिटवण्यासाठीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये फोनवरून चर्चा झाली। यावेळी फडणवीसांनी पायऱ्यांवरील आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली, तर त्यावर शिंदेंनी भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या साताऱ्यातल्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली। आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस लवकरच या वादाबाबत बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान हे सगळं विधान परिषदेत सुरू असतानाच विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हाच मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाला वाचा फोडली। शिंदे यांच्या निवेदनामुळे सरकारची काहीशी कोंडी झालेली, उपमुख्यमंत्रीच असे हरकतीचे मुद्दे मांडून न्याय मागत असल्याचं प्रथमच पाहायला मिळालं। एवढ्यात मुख्यमंत्री फडणवीसही तिकडे दाखल झाले आणि शिंदेंच्या भूमिकेवर निवेदन करून त्यांनी परिस्थिती सांभाळून घेतली। मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे
आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं. मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान आजच्या विधान परिषदेतल्या राड्यानंतर आता विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं हा अविश्वास प्रस्ताव आणला जाईल असं कळतंय. अविश्वास प्रस्तावावर आमदारांच्या सह्या घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळते. गोऱ्हेंनी आज सातारा प्रकरणी IPS अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले, त्याला विरोधकांनीही विरोध केलाय. तर या अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक असल्यानं अविश्वास प्रस्ताव पटलावर येण्याची शक्यता कमीच आहे. त्यातही गोऱ्हे यांचा विधान परिषदेतला कार्यकाळ देखील आता संपणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.